माझ्यासोबत देवेंद्र सर आहेत नेटगेअरमधनं. हाय, गुड आफ्टरनून. देवेंद्र सर, तुम्हाला या एक्सपोबद्दल आणि ह्या ऑर्गनायझेशनबद्दल, म्हणजे जे ऑर्गनाईज केलं आहे मी एक्सपो, त्याबद्दल काय वाटतं? एक्सपो तर एकदम मस्त होता आणि मी काल पण सांगितलं त्याप्रमाणे ही कन्सेप्ट वेगळी आहे. टोटली बघितलं तुम्ही तर सगळे सोल्युशन देणारे ब्रँड एका अंडर वन रूफ आलेले आहेत. ओके. तर इथं असं होत नाही की एकाच ब्रँडचे 10 आहेत, तर प्रत्येक सोल्युशन हँड इन हँड जात आहे. त्यामुळं युनिक एक्सपो आहे आणि तुम्ही बघाल तर इथं कुठंच असा एंड कस्टमर सेंट्रिक अप्रोच नाही, जो काय तो सोल्युशन बेस अप्रोच आहे. त्यामुळे हा एक्सपो एकदम भारी झालेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि काही लीड्स जनरेट झाल्यात या एक्सपोमध्ये? लीड्स भरपूर मोठ्या जनरेट झाल्यात. गव्हर्नमेंटच्या काही मोठ्या आल्यात, काही कॉलेजेसच्या ऑर्डर येतील. लीड्स नाहीत त्या ऑर्डरच आहेत. ओके. आणि त्या काही CR मधल्या ऑर्डर असतील. व्हेरी तर गुड. चांगल्या ऑर्डर जनरेट झाल्यात. पुणे आणि अपकंट्रीच्या पण खूप पार्टनर आलेले आहेत. आणि जर भविष्यात आम्ही असाच जर एक्सपो अरेंज करायचं ठरवलं तर तुम्ही पार्टिसिपेट नक्कीच कराल, कारण की 3 दिवसामध्ये 2500पेक्षा जास्त व्हिजिटर कुठंच मी नाही बघितले. आणि ते जे नंबर ऑफ व्हिजिटर्स जे आहेत तो ॲक्च्युअल फोकस मार्केट आहे. तो असा नाही की कुणी बॅक मोर आलेला आहे. त्यामुळे नक्कीच पार्टिसिपेट करू. आणि म्हणजे एकदम तुम्ही पार्किंग बघाल तर पार्किंग एकदम स्पेशियस होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर व्हेन्यू एकदम हार्ट ऑफ द सिटी आपण म्हणू शकतो. आणि तसं बघितलं तर शांत एरिया आहे, आजूबाजूला कुठं ट्रॅफिक नाही आहे. त्यामुळं आयडियल एकदम व्हेन्यू आहे. त्यामुळं 100 आउट ऑफ 100 फॉर दिस इव्हेंट. थँक्यू थँक्यू देवेंद्र सर.